6 पुरुषांशी केलं लग्न, परंतु 7व्याने तिच्यासोबत असं काही केलं की ते पाहून सगळे सादरले. मिळालेल्या माहितीनुसार पूनम नावाची तरुणी नवरी मुलगी म्हणून उभी राहत असे आणि संजना गुप्ता नावाची महिला तिची आई असल्याचं नाटक करायची. बिमलेश वर्मा आणि धर्मेंद्र प्रजापती हे ज्यांना लक्ष केलं जाऊ शकतं अशा अविवाहित पुरुषांचा शोध घ्यायचे आणि त्यांची पूनमशी भेट घडवून आणायचे. कथित आरोपानुसार आरोपी टार्गेटला नातं जुळवण्यासाठी पीडितांना आधी पैसे देण्यास सांगत असत. यानंतर साध्या पद्धतीने कोर्टात लग्न केलं जात असे. पूनम लग्नानंतर नवऱ्या मुलाच्या घरी जायची. तिथे संधी मिळताच ती घरातून दागिने आणि पैसे घेऊन पळ काढत असे. मिळालेल्या माहितीनुसार आरोपींनी आतापर्यंत 6 जणांना अशा प्रकारे गंडा घातला होता. 7व्यांदा त्यांनी शंकर उपाध्याय नावाच्या तरुणाला आपल्या जाळ्यात ओढलं होतं. त्याने पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणी तक्रार केली. तक्रारदाराने सांगितलं की तो अविवाहित होता आणि लग्नासाठी मुलीच्या शोधात होता. बिमलेश त्याला भेटला आणि आपल्याला 1.5 लाख दिले तर लग्न लावून देतो अशी बतावणी केली. यावर शंकर उपाध्याय तयार झाला होता. शनिवारी बिमलेशने त्याला कोर्टात बोलावलं आणि पूनमशी ओळख करून दिली. यानंतर त्यांनी शंकरकडे 1.5 लाख रुपये मागितले. शंकर उपाध्यायला संशय आल्याने त्याने पूनम आणि तिची आई म्हणून ओळख करून दिलेल्या संजना यांचे आधार कार्ड मागितले. त्यांच्या वागण्यावरून ती माझी फसवणूक करणार असल्याची शंका मला आली. जेव्हा मी नकार दिला तेव्हा त्यांनी मला मारून टाकण्याची आणि खोट्या केसमध्ये अडकवण्याची धमकी दिली. मी त्यांना मला विचार करण्यासाठी वेळ हवा असल्याचं सांगितलं. अशी माहिती शंकर उपाध्यायने पोलीस तक्रारीत दिली आहे. ही लोक अविवाहित पुरुषांना लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करतील, नंतर दागिने आणि रोकड चोरायची. आम्ही त्यांना अटक केली आहे आणि पुढील कारवाई सुरू आहे असं पोलिसांनी सांगितलं आहे.